मी कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर। शंकर महाराज हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले दैवी पुरुष। त्यांना दैवी पुरुषाची उपमा त्यांचे भक्त देतात। या भक्तांच्या यादीत आचार्य यात्रे यांचं नाव असल्याचं सांगितलं जातं। महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारतामध्ये महाराजांचे भक्तगण पसरले आहेत। पण जेव्हा जेव्हा शंकर महाराजांचं नाव येतं तेव्हा पहिला मुद्दा चर्चेत येतो तो म्हणजे महाराजांना सिगारेट चालते। इतर ठिकाणी भक्तांकडून जशा उदबत्त्या पेटवल्या जातात तशा महाराजांच्या प्रतिमेसमोर सिगारेट पेटवल्या जातात। मग अनेकांना प्रश्न पडतो, हे कसं काय चालू शकतं? तर याबद्दल भक्त सांगतात की महाराज म्हणाले होते, त्या सिगारेटच्या धुरातून मी त्रैलोक्यही भटकून येतो, धुराच्या लहरीत तरंगत विश्वभर संचार करत असतो। आज जाणून घेऊयात शंकर महाराजांबद्दलच्या 5 गोष्टी। गोष्ट क्रमांक 1, महाराज मूळचे कुठले? नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये असं म्हणतात। महाराजांचं पण काहीसं तसंच आहे। महाराज मूळचे कुठले हे कोणालाच ठामपणे सांगता येत नाही, पण महाराजांबद्दल एक कथा सांगितली जाते। ती म्हणजे महाराज मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या अंतापूरचे। तिथे चिपनाजी नावाचे गृहस्थ राहायचे। त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती। तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये शंकराने दृष्टांत दिला आणि सांगितलं, रानात जा, तिथं बाळ मिळेल। ते रानात गेले तर तिथे त्यांना लहान मूल सापडलं। त्यांनी या मुलाला आपल्या मुलासारखं वाढवलं, पण मुलगा मोठा होताच सांभाळणाऱ्या मातापित्याला त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रप्राप्ती भव, आणि निघून गेला। स्वतःच्या आईवडिलांनाच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देणारे महाराज, अशी कथा शंकर महाराजांबद्दल सांगितली जाते। दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांचे वय। भक्तांकडून केला जाणारा दुसरा दावा म्हणजे महाराजांचे वय 162 वर्ष होते। पुण्याचे डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक असणाऱ्या भालचंद्र देव यांनी महाराजांना विचारलं होतं, महाराज तुमचं वय काय? तेव्हा महाराज म्हणाले होते, मी पेशव्यांसोबत जेवणाच्या पंक्तीला बसलोय। तेव्हा महाराजांचे वय 150 वर्ष होते। 1947 साली महाराजांनी समाधी घेतली, त्यावेळी महाराजांचे वय 162 वर्ष असल्याचा अंदाज भक्तांकडून लावला जातो। याबाबत दावा करत असताना असेही सांगितले जातं की पुण्याचे डॉक्टर धनेश्वर यांनी महाराजांच्या वयाबाबत मेडिकल टेस्ट केली होती, तेव्हा महाराजांचे वय 150च्या दरम्यान असल्याचा अंदाज त्यांनी बांधला होता। गोष्ट क्रमांक 3, महाराजांना रशियनपासून सगळ्याच भाषा येत होत्या। जेव्हा भक्तमंडळी दर्शनाला यायची तेव्हा महाराज प्रत्येकासोबत भक्तांच्या मातृभाषेतूनच बोलायचे। एक रशियन जोडपं महाराजांबाबत ऐकून त्यांच्या दर्शनाला आलं होतं, तेव्हा महाराजांनी त्यांच्यासोबत रशियन भाषेत संवाद साधला होता असं सांगितलं जातं। भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या भाषा महाराजांना येत होत्या व त्या भाषिक व्यक्तीसोबत ते त्याच्याच भाषेत संवाद साधायचे असंही भक्तांकडून सांगितलं जातं। चौथी गोष्ट आहे फेवरेट आकड्याची। महाराजांचा आवडता आकडा 13 होता। महाराजांच्या जन्माबाबत दंतकथा असल्या तरी महाराजांचा जन्म 13 तारखेला झाल्याचं सांगतात। याबद्दल एक दंतकथा सांगण्यात येते, ती म्हणजे महाराजांच्या समाधीनंतर 54 वर्षांनी माधवनाथ बाबा पावागडचा डोंगर उतरत असताना त्यांना महाराजांचं दर्शन झालं। महाराजांनी 10 हॉटेलमध्ये चहा पिला आणि प्रत्येक ठिकाणी 13 रुपये इतकंच बिल झालं। महाराजांनी प्रत्येक वेळी 100 रुपयाची नोट दिली, पण पैसे परत घेतले नाहीत असंही सांगतात। इतकंच काय तर प्रके. अत्रे यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख 13 असल्याचा संबंध महाराजांशी जोडला जातो। 5वी गोष्ट आहे हैदराबाद संस्थांची अखेर होणार, हे महाराजांनी सांगितले। हैदराबाद संस्थांचा निजाम हा महाराजांचा भक्त, पण त्यानंतर आलेला निजाम मात्र महाराजांचा भक्त नव्हता। त्यानं महाराजांना संस्थानातून हाकलून लावलं। त्यानंतर हैदराबादच्या मोसी नदीला पूर आला। महाराजांना राग आलेला, त्यामुळे निजामाला त्यांना पालखीतून बोलावून घेतलं। महाराज म्हणाले, तुझं संस्थान संपणार, आणि पुढं झालंही तसंच। या गोष्टी होत्या भक्तांकडून सांगितल्या जाणाऱ्या। अतिकल्पित असणाऱ्या या गोष्टींवर विश्वास ठेवणं हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा मार्ग, त्यावर आम्ही काय बोलणार? पण अशा बऱ्याच गोष्टी ऐकण्यात येतात, त्याला योगायोग जोडलेले असतात। व्यक्ती महात्मा निर्माण करण्याच्या मोहात अशा गोष्टी घडतच असतात। पण एक गोष्ट मात्र ढळढळीत सत्य आहे, ती म्हणजे महाराजांच्या प्रतिमेसमोर सगळेजण सिगारेट पेटवत असतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।